केलेला आहे। यानंतर आपल्यासमोर असे एक व्यक्ती येणार आहेत ज्यांच्याबद्दल थोडक्यात आपल्यासमोर मी परिचय व्यक्त करतो। प्रबोधनकार, व्याख्याते, उत्तम निवेदक, गावागावात जाऊन समाज प्रबोधन करणारे, आम्हाला आणि आमच्या शाळेला विद्यार्थ्यांना सदैव मार्गदर्शन करणारे माननीय सतीश हणेगावे सर, प्रदेश प्रवक्ता, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांना विनंती करतो की आपण आजच्या दिनी मार्गदर्शन करावं। आदरणीय विचारमंच आणि सर्व उपस्थित मान्यवर, साहेबांचा वेळ तसा खूप कमी आहे, त्यांचा अधिक वेळ घेणं त्या दृष्टीने उचित नाही। मी माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठे मोठे राष्ट्रीय नेते बघितले, परंतु माननीय अभिमन्यू पवार साहेबांमध्ये सगळ्यांपेक्षा जे वेगळं पण मला जाणवलं इथं मांडणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं। एक त्यांच्या अंगी आदर्श राजकारणी कसा असावा याचा आदर्श नेतृत्व असलेला गुण त्यांच्या अंगी मी अनेकदा पाहिलेला आहे। नेतृत्व कसं असावं पुस्तकात शोधण्याची गरज नाही, इकडे तिकडे शोधण्याची गरज नाही, ते नेतृत्व आपण त्यांच्या कार्यातून पाहू शकतो। त्यांचा जो दुसरा गुण आहे आयुष्यभर देत राहायचा, दातृत्वाचा त्यांचा गुण जो मला जाणवला तो मला खूप मौलिक वाटतो। आणि एक तिसरा गुण आहे त्यांचं वक्तृत्व खूप प्रभावी आणि खूप परिणामकारी आहे असं मी म्हणत नाही, त्याचं काम जास्त प्रभावी आणि परिणामकारक आहे। त्याच्यामुळे त्यांचं वक्तृत्व हे सरळ हृदयाला भेटतं, कारण ते कामाचं भाषण देणारे कारखाने देशामध्ये खूप निघालेले आहेत, त्यांना देश सुंदर होत नाही। त्यांच्या ठिकाणी आणखीन एक गुण मला जाणवला त्यांचं कर्तृत्व, आणि आणखीन एक गुण मला जाणवला भातृत्वाचा गुण। एकदा त्यांच्यासोबत माणूस जोडला गेला की आयुष्यभर जोडला जातो, तो कधीही तुटत नाही। प्रत्येकाच्या तोरणदारी आणि प्रत्येकाच्या मरणदारी ताकदीने उभा टाकणारा लोकनेता कसा असू शकतो हे आपण माननीय अभिमन्यू पवार सरांच्या व्यक्तिमत्वातून होऊ शकतो। हा झाला फक्त 5 शब्दामध्ये त्यांचा परिचय। मी खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या आईवडिलांना धन्यवाद देतो, ज्या आईवडिलांने एवढे चांगले संस्कार दिलेले आहेत, एवढं चांगलं ज्ञान दिलेलं आहे। हे ज्ञानाशिवाय आणि सुसंस्काराशिवाय अशा प्रकारचं व्यक्तिमत्व घडणं अशक्य आहे। केवळ शाळेतून, केवळ विद्यापीठातून असले व्यक्तिमत्व जन्माला येत नसतात। आई वडिलाचा डीएनए कुठे त्याच्यामध्ये असावा लागतो। वडील शिक्षक चळवळीत काम केले आणि चळवळीतून जन्माला नेतृत्वाला जगामध्ये कोणीही चॅलेंज करू शकत नाही, आव्हान देऊ शकत नाही। अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आपल्या नगरीमध्ये या ठिकाणी आलेलं आहे, याचा आम्हा सर्वांना मनस्वी आनंद आहे। मी माझ्या आयुष्यामध्ये कामाची भूक असलेला एवढा मोठा नेता पाहिलाच नाही। आता ब्रह्माले सर म्हणाले की आम्ही त्यांच्याकडे मंत्री म्हणून बघतो। ब्रह्माले सर हे आपल्या व्यवस्थेचं खूप मोठं दुर्दैव आहे। काही माणसाकडे एवढ्या मोठ्या क्षमता असतात, संधी एवढीशी मिळते, तो माणूस फेल जातो। काही माणसाकडे एवढ्या मोठ्या संधी असतात, क्षमता एवढीच असते, तेही काम फेल जातं। जेवढ्या क्षमता असतात आणि तेवढ्या संधी जर मिळाल्या तर ती माणसं अजून अधिक मोठी होतात। मी सकाळी निघत असतानाच माझ्या मनामध्ये विचार आला की खऱ्या अर्थानं आमदार ते झालेले, मंत्रीपद त्यांना मिळणारच आहे, परंतु मला असं वाटतं की या माणसामध्ये ज्या अफाट आणि अमाप क्षमता आहेत काम करण्याच्या, अशा प्रकारचं लातूरमध्ये मराठवाड्यामध्ये नेतृत्व आम्ही पाहिलेलं नाहीये। येणाऱ्या 15 ते 20 वर्षामध्ये तांबा शाळेमध्ये केलेलं माझं भाष्य या ठिकाणी निश्चितच सत्य होईल, कारण आत्म्याचा आवाज कधी खोटा ठरत नाही। येणाऱ्या 15 ते 20 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याचं चित्र या नगरीतले लोक टाळ्याच्या गजरामध्ये बोलवतील आणि बघतीलही। त्यावेळेस तुम्ही मला माझी आठवण कराल, एवढं मी आत्मविश्वासानं आणि आत्मातून का सांगतो, कारण आता उर्वे सरांनी सांगितलं साधा फोन केला, साधा मेसेज टाकला तरी हा माणूस अटेंड करतो। हे नेतृत्व मी आजपर्यंत कुठल्याही नेत्याकडे बघितलेलं नाही, हे आपल्या व्यवस्थेचं दुर्दैव आहे। परंतु मला आठवत आहे की आमचे मित्र डीबी भरमदे सर, त्यांच्या भाऊजीचा ऍक्सिडेंट झाला होता, ते दवाखान्यात होते। एक साधा मेसेज गेला, तिसऱ्या दिवशी 1 लाख रुपये माने जवळचे जे त्यांचे भाऊजी आहेत त्यांच्या खात्याला 1 लाख रुपये जमा झाले। अशा हजारो लाखो घटना अवतीभोवतीच्या लोकांच्या तोंडून जेव्हा मी ऐकतो तेव्हा मला असं वाटतं की आजच्या सडलेल्या राजकीय व्यवस्थेमध्ये कोठेतरी पाहिल्यानंतर नतमस्तक व्हावं, अशा प्रकारचे उत्तुंग व्यक्तिमत्व ही राजकारणामध्ये आहेत। त्याच्यामुळे जनतेचा आमचा तुमचा विश्वास दुणावतो, आशा वाढते की अजूनही जगामध्ये समाजामध्ये खूप काही चांगलं आहे। पवार सर आपल्या कार्याच्या क्षमता एवढ्या अफाट आहे, हे खूप ठिकाणी साधा मेसेज गेला की तुम्ही हो किंवा नाही कळवतं। तुम्ही कुठल्याही कामात असतात, कितीही बिजी असतात, कसल्याही स्थितीमध्ये असतात, तरी तुम्ही माणसाला अटेंड करता हे कुठून शिकता। आणि आयुष्यात एवढी मोठी माणसं बघितली, अगदी शेवकापासून चाकूरकर साहेबापर्यंत, अगदी विलासरावच्या कार्यक्रमाचे नियोजन आमच्याकडे होते, त्याचं संचालन मी केलेलं आहे। प्रकाश बाबापर्यंतचं नियोजन आम्ही केलेलं आहे, संचालन आम्ही केलेलं आहे। परंतु हा अद्भुत तुमचा एक गुण तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदी विराजमान केल्याशिवाय राहणार नाही, ही नैतिक ताकद तुमच्या कार्याची आहे। आणि म्हणून मी तुमच्या आईवडिलांना धन्यवाद दिलो। अहो औसा नगरीचा चेहरा मोहरा तर बदलला,
कोण आपला कोण तुकला, कोण पक्षातला कोण पक्षाच्या बाहेरचा, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जे काम एका काळामध्ये विलासराव देशमुख करत होते त्या कामाचा वसा तुम्ही चालवताय याचा आम्हा सर्वांना या ठिकाणी अभिमान आहे. आणि म्हणून तुमच्या भाषेत बोलताना एवढंच बोलेल, कोण कहता है कि आकाश में छेद नहीं होता, एक पत्थर तबेल से उठाकर फेंक के तो देखे यारो, आकाश में भी छेद हो सकता है. एक सामान्य शेतकऱ्याचा एका शिक्षकाचा मुलगा चळवळीत काम करतो, वाढतो, संस्कार घेतो, राजकारणात जातो, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे सचिव म्हणून काही कार्यकाळ करतात आणि 2014 ते 2019 मध्ये सत्तेवर नाही, कुठलं पद नाही, कुठला हक अधिकार नाहीये, 2300 कोटी रुपये. बापरे, चक्करून पडायचं काम. एवढा निधी सत्तेवर नसताना ते 250 ते 300 कोटी कागदोपत्री 300 कोटी निधी आणला आणि कामाला सुरुवात केली. हे महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये पहिल्यांदा घडलं. ही आपल्या व्यक्तिमत्वाची किंमत आहे. आपण अनेक कामाच्या माध्यमातून ओळखले गेले. आपला आता सध्या औसा पॅटर्न संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे. रस्त्याचा, पाणंदीचा खूप लोकप्रिय आहे. तुम्हाला धन्यवाद, आमच्या भरभरून शुभेच्छा. आपण खऱ्या अर्थानं लिंगायत स्मशानभूमीचं मोठं काम केलं, शुभेच्छा. त्याचबरोबर औसाचं बसस्थान आपण बघितल्यानंतर आता वाटतं की औसा खूप सुंदर झालं, लांबदाना खूप सुंदर झालं, कासारशी खूप सुंदर झालाय. हे कामं तुम्ही करून दाखवा, ही तुमची ओळख आहे. समाजाला आम्हा तुम्हाला दिखाव्याची, डांगरबाजीची आणि घोषणांची, आतिषबाजीची गरज नाही. 10च कामं करा, 5च कामं करा. लोकांना कामाची भूक आहे. लोक तुम्हाला देव समजतील, तुम्हाला मोठं करतील आणि तुम्हाला कुठल्या कुठं पोहोचवतील. ते काम तुम्ही ऑलरेडी करताय. हे तर तुम्ही केलात. लातूरला नाट्यगृहाचं एवढं मोठं काम, त्याचा निर्णय घेतला, कामाला सुरुवात झाली आणि काम आता पूर्णत्वास येत आहे. अशा प्रकारची किती कामं तुम्ही केलं. रेल्वे बोगीचं काम तुम्ही ते काम उभं केलं आणि शादीखान्याचं काम उभं केलं. शिर्शी तालुक्याचा एक मोठा ज्वलंत प्रश्न, चढ उतार असतात, अनेक आरोप प्रत्यारोप असतात. काम करणारा माणूस काम करत असतो, तो मागे कधी सरत नसतो. कारण जे आपल्या डीएनए मध्ये आलेलं आहे, चळवळीतून आलेलं आहे, आईवडिलाकडून आलेलं आहे, शाळेतून आलेलं आहे, हे प्रचंड. आम्ही प्रताप शिंदे माझ्या मामाचा मुलगा आहे, मामा शिंदेचा मुलगा, त्यांचे वर्गमित्र आहे. तुमची वार्ता पेपर मधून, बॅनर मधून आम्हाला कळत नाही. समाजातल्या प्रत्येक गटातटातल्या छोट्या छोट्या माणसाकडून तुम्ही काय आहे ते कळत असल्यामुळे तुमच्या कामाला निश्चितच येणाऱ्या कामाला अक्षत्व आहे, अमरत्व आहे. एवढा तुमच्याबद्दल बोलतो. विद्यार्थ्यासाठी 2-3 गोष्टी बोलतो आणि 5 मिनिटाच्या आत मी माझा विषय ठिकाणी संपवतो. या शाळेत 49 विद्यार्थी राज्य पातळीवर खेळलेले आहेत. बरोबर आहे सर? कागदोपत्री 49 विद्यार्थी राज्य पातळीवर खेळलेले आहेत. निलंगा तालुक्यातली एक अशी शाळा आहे, तांड्या वस्तीवरची शाळा आहे, लोकसंख्या कमी आहे, महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचं हे गाव आहे आणि दोन्हीकडूनही दुर्लक्षित राहिलेलं गाव आहे. आपण न्याय द्यावा अशा प्रकारची विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो आहे. कारण अशा अनेक गाव आहेत महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये, कानाकोपऱ्यामध्ये राहिली, दुर्लक्षित राहिली. त्याच्याकडे कुठेतरी आपण दूरदृष्टीच्या नजरेतून बघावं. आपल्याकडे दूरदृष्टी आहे, आपण अत्यंत चारित्र्यवान आहात आणि एकदा शब्द दिला की आपण पूर्ण करतात हे आम्हाला माहिती असल्यामुळं ह्या कोपऱ्यातल्या गावाकडे आपण लक्ष द्यावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो. आणि 101 विद्यार्थी जे खेळामध्ये सहभागी झालेले होते, त्या सगळ्या विद्यार्थ्याला बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने गुण वाढून मिळाले. हेही किमया या शाळेने या ठिकाणी करून दाखवलेले आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या शाळेला येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं भवितव्य आहे. मला आनंद वाटतो की या शाळेत विद्यार्थी असले. 1956 ची संस्था, या शाळेत विद्यार्थी होते एका काळामध्ये, इथं शिक्षक झाले, इथं मुख्याध्यापक झाले आणि आज संस्था अध्यक्ष म्हणून काम करतायत. जाणीवा असलेली माणसं पदावरती असल्यामुळे संस्थेच्या या ठिकाणचे मुख्याध्यापक असलेली टीचरची टीम आहे, ही खूप तगडी टीम आहे, खूप चांगली टीम आहे. सर, बाबा आंबेडकर चळवळीमध्ये आम्ही घडलो, वाढलो. आमचे संगणक बुडबुडे सर, आम्ही त्यांच्या चळवळीमध्ये घडलो, वाढलो, आनंदवरला नेहमी आम्ही जायचो. विकास भाऊशी संबंध आहेत, प्रकाश भाऊशी आमचे खूप चांगले संबंध आहेत, तिथले संस्कार आमच्यावरती आहेत. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये आपलं शासन आमच्या सोबत होतं, आमिर खान आमच्या सोबत होते, आमिर खान आमच्या गावाला येऊन गेले होते. 24 लाखाचा पुरस्कार तरखडा नगरीनं निलंगा तालुक्यामधला पहिला पुरस्कार पटकावलेला होता. या सगळ्या टीमने आम्ही काम केलेलं होतो आणि जवळपास 2,500 ते 3,000 लोक श्रमदान करत होते. हे चित्र एकमतने त्यावेळेस छापलेलं होतं. तर अशा प्रकारची संस्था आमच्याकडे असल्यामुळे या शाळेमध्ये एक मुख्याध्यापक, आदर्श मुख्याध्यापक म्हणून काम करतायत. एक झिंग आहे, एक वेद आहे. या शाळेला अजून अधिक सुंदर कसं करता येईल, त्या स्वप्नांना आपण सर्वजण, गावकरी असतील, या ठिकाणचे सरपंच असतील, या ठिकाणची सगळी मंडळी असतील आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद त्या साहेबांचा आहेच. या सगळ्या दृष्टिकोनातून शाळेला आपण सुंदर करूया. आता खेळामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलेला आहे त्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र वगैरे देऊन त्यांचा गौरव केला जाणार. तुमच्यासाठी 2 दिवस, स्वतःसाठी खेळा, जिंकण्यासाठी खेळा, हारण्यासाठी कधी खेळू नका. हार आली तरी असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रहेगी देखो और सुधार करो. जब तक सफल न हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. ही भावना मनात रुजून स्वतःसाठी खेळा, जिंकण्यासाठी खेळा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शाळेचं नाव मोठं करण्यासाठी खेळा, आईवडिलांचं नाव मोठं करण्यासाठी खेळा. निलंगा तालुक्याचं, लातूर जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं, देशाचं नाव मोठं करण्यासाठी ऑलिम्पिकचं स्वप्न समोर ठेवून
तुम्ही खेळलं पाहिजे. अशा प्रकारच्या तुमच्या या आजच्या कार्यक्रमाला मी अंतःकरणापासून भरभरून शुभेच्छा देतो. आणि खेळाडूचं जीवनचरित्र वाचा, फोगाटचं जीवनचरित्र वाचा, पीटी उषाचं जीवनचरित्र वाचा. आदिवासी तांड्या वस्तीवरती धावण्याचा सराव करणारे, पायामध्ये खड्या ऋतून फोडं आलेली मुलं आणि मुली आता ऑलिम्पिक मध्ये जात आहेत, राज्य पातळीवर देश पातळीवर नाव करतायत. तर अशा प्रकारचा एक वेळ, अशा प्रकारे झिंक घेऊन तुम्ही खेळावं, तुमचं स्वतःचं शाळेचं गावचं नाव आणि या जिल्ह्याचं महाराष्ट्राचं नाव देशामध्ये मोठं करावं. अशा प्रकारच्या भरभरून शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि आत्मापासून या ठिकाणी आनंद वाटतो की जेव्हा पहिल्यांदा अभिमन्यू पवार सरांना मी समोरासमोर पाहिलो, माननीय त्यावेळेचे विद्यमान मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी आलेले होते, युनिट बघून गेले होते. त्यावेळेस भेट द्यायला तुम्ही आला होता, वेळ खूप कमी होता, 2.5 मिनिट थांबला होता. माझ्याकडे वेळेची नोंद आहे. क्रिएटिव्ह काम आहे, खऱ्या अर्थानं समाजाला दिशा देण्याचं काम आहे. आणि ते मोफत आमच्या खिशातले पैसे घालून मी चालवत होतो. ते डीआरशिप सध्या बंद पडलेलं आहे, कारण खिशातले पैसे आम्ही कुठपर्यंत घालणार, आम्ही फाटके, आमची व्यवस्था फाटकी. तर त्यावेळेस साहेबांना पहिल्यांदा बघितलेलं होतं आणि तेव्हापासून साहेब मनामध्ये ठसले होते. आणि मदन सुरेला आपलं आरोग्याचं शिबिर चालू होतं, आपल्या सचिवाकडून मला निमंत्रण आलं होतं संचालनासाठी. आणि शेवटच्या क्षणाला तुम्ही आला तर तुमची माझी भेट झाली होती. ही तुमची माझी खऱ्या अर्थानं दुसरी भेट आहे. अजूनही बरमदे सर डोळ्यात पाणी आणून तुमच्या प्रसंगाची आठवण करतात की फक्त एक मेसेज गेला आणि साहेबांनी 1 लाख रुपये खात्याला जमा झाले. शनिवार आहे, आज सुट्टी असते, रविवारचं काम होत नाही, सोमवारी 1 वाजेपर्यंत अकाउंटला पैसे जमा केले. असा नेता आम्ही कुठं कागदपत्रे बघायच्या, पुस्तकात बघायचा, बॅनर मध्ये बघायचा, का पोस्टरमध्ये का फोटोमध्ये बघायचा. आदर्श काय असतो, ही मूल्य घेऊन तुम्ही जगतायत. आमच्यासाठी स्पिरिट, आमच्यासाठी ऊर्जा आहे. कारण राजकारणाच्या बाबतीमध्ये खरं सांगू साहेब, आम्ही सगळे निराश झालेलो, आम्ही हताश झालेलो. कारण ही व्यवस्था सडक चाललेली आहे आणि प्रत्येक सामान्य माणसाला न्याय मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एवढ्या ताकदीनं काम करतायत, हेच आमच्यासाठी सगळ्यात मोठं स्पिरिट आहे असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजच्या आयुष्यातलं 1 मिनिटाचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराज निघालेले होते, एक शेतकरी आला, घोडा अडवला आणि महाराजांना म्हणला की महाराज माझे 2 रुपये येणं बाकी आहे, खजिन्यात 2 बघा. शिवाजी महाराज आपल्या राजवाड्यात गेले, बघताय तर का 2 रुपये देणं बाकी होतं. 2 रुपयाची नोंद आणि ते 2 रुपये त्या शेतकऱ्याला सही सलामत घरामध्ये पोहोचवणार छत्रपती शिवरायासारखा पृथ्वी तलावरती आदर्श राजा झाला नाही. आणि या सगळ्या आदर्शाच्या पाऊल खुणा तुमच्या जगण्यामध्ये आम्हाला जाणवत असल्यामुळे म्हणून मी भाष्य केलो की येणाऱ्या 15 ते 20 वर्षाच्या काळामध्ये प्रतीक्षा करा की आपल्या मातीतला, आपल्या माणसाला प्रेम करणारा एक माणूस आभाळाला मोठा होणार आहे. आपण अंतःकरणापासून टाळ्याच्या गजरामध्ये त्यांना त्या कार्यासाठी भरपूर शुभेच्छा देऊया. वंदे मातरम. धन्यवाद.